क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। राडेगाव शासकीय धान्य गोडाऊनला भीषण आग, लाखो रुपयांचे धान्य झाले जळून खाक। राडेगाव येथे दिनांक 6/7/2025 रोजी सायंकाळी 4:30 ते 5 वाजेच्या सुमारास शासकीय धान्य गोडाऊनला भीषण आग लागली। या भीषण आगीत धान्य जळून खाक झाले। सदर आग लागल्याची माहिती तहसीलदार सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी राडेगाव अमित भोईटे, केशव पवार, गटविकास अधिकारी पंचायत समिती राडेगाव, ठाणेदार शीतल मालटे यांना मिळताच तातडीने सदर घटनास्थळी पोहोचून तातडीने राडेगाव, कळंब, यवतमाळ पोलीस येथील अग्निशमन दलाला पाचारण केले। अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले। तसेच स्थानिक समाजसेवक यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व भीषण आगीवर नियंत्रण मिळविले असून शासकीय धान्य गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। सदर घटनेचा पंचनामा पोलीस महसूल प्रशासन करीत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।